श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 21 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी आहे फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला धुंधीरा चतुर्थी असे म्हटले जाते. जे भक्त हे व्रत पाळतात त्यांना जीवनामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत नाही. अडथळे दूर करण्यासाठी, आनंद, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही चतुर्थी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी उपवास आणि गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या अडचणी दूर होतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. हे व्रत विशेषतः मानसिक शांती आणि आर्थिक कल्याणासाठी पाळले जाते. गणपती बुद्धीचे देवता आहेत. गणपती हे वैश्विक देवता आहेत. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपला आपला वाटतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामाचे प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते. चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आले त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आवर्जून करतात. विनायक चतुर्थीला 3 शुभयोग तयार होत आहेत. रवियोग, शुभयोग तसेच शुक्ल योग. या योगामध्ये गणपती बाप्पांची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र परिधान करायचे. सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. आपल्याला गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करून घ्यायची. आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं, मूर्ती असेल तर तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा. जलाभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. जलाभिषेक करून झाल्यानंतर आवर्जून हे जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना शेंदूर लावून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून घ्यायचे. दुर्वा अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायचं आहे. लाल जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता की अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे आरती ही करून घ्यायची आहे. तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं आहे. मुलांकडनं सुद्धा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. दिवसभर आपल्याला व्रत हे करायचं आणि संध्याकाळी पुन्हा गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. विनायक चतुर्थीचे व्रत हे एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे. आता जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर आपल्याला गणपतीची मनोभावे पूजा अर्चना ही करायची. ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी.
अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर विनायक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचं. संध्याकाळी तुम्ही अगदी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत करू शकतात. हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या मुलामुली प्रत्येकाकरता करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे. पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते तेल टाका आणि त्यामध्ये चिमूटभर तुम्ही पिवळी किंवा काळी मोहरी ही टाकू शकता. आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद, कुंकू आणि तूप या तिघांना एकत्र करायचं आणि त्यापासून एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला 5 काळी मिरी टाकायच्या. ज्या मसाल्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो त्या टाकायच्यात. पण ज्या काळी मिरी आपण टाकणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. त्याचबरोबर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा टाकायच्या आहेत. आता या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. एक फूलसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार ते आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं आहे. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे. 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर 1 वेळा आपल्याला त्याच्या फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा गणपती स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा. या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. आता हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत आणि तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती झालेली आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.